आज आपल्या रेसिपीज फक्त स्टीम्ड. आता करणार आहोत चिकन फ्लावर डम्पलिंग. चिकन फ्लावर डम्पलिंग साठी माझ्याकडे आहे चिकन खिमा. तर चिकन खिमामध्ये आपण घालूया आल्याची पेस्ट, हिरवी मिरची बारीक चिरलेली थोडीशी, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि क्रश्ड ब्लॅक पेपर म्हणजे कुटलेली मिरी. हे झालं. तुम्हाला विचार पडला तरी मी करते तरी काय, सांगणार हळूहळू. हे घेऊन आपण हे चांगलं ह्याला मिक्स करायचंय. आणि बरं, आता माझ्याकडे इकडे आहे भिजवलेला तांदूळ. हा इतका जास्त तांदूळ भिजवलाय की नुसतं असं केलं तरी तो तुटेल. तर आता मी काय करणार आहे की हे चिकनचे त्याच्या आधी हाताला आधी तेल लावणं फार महत्वाचं आहे. थोडंसं तेल हातावर असं घ्या आणि हाताचं मॉलिश करा. त्याच्यानंतर एक चिकनचा असा गोळा घ्या आणि ह्यात हातावर टाका. त्याच्यानंतर ह्याच्यावर थोडासा भात लावा आणि उचलून बाजूला ठेवा. समजलं तुम्हाला? आहे की नाही सोपं? आधी चिकन, मग ते भातात टाकायचं, हे असं रोल करायचं ह्याच्यामध्ये आणि उचलून बाजूला ठेवायचं. आणि पुढे काय करायचं तर हे चिकनचे गोळे आपण ह्या स्टीमर मध्ये ठेवायचे. ह्या स्टीमरला हे असं केळ्याचं पान लावलेलं आहे आणि ह्याच्या मागच्या बाजूने भोकं आहेत, म्हणजे इकडनं स्टीम आत येईल आणि आपलं हे चिकन शिजेल. तर हे जे आहेत गोळे हे आपण ह्याच्यावरती ठेवूया. असं करून आपण ह्याला आता झाकण लावूया आणि हे पूर्ण भांड या स्टीमर वरती ठेवून देऊया. मध्यम आचेवरती 15 मिनिटं चिकन शिजेल, त्याचबरोबर तांदूळही शिजतील आणि आपले चिकन फ्लावर डम्पलिंग तयार होतील. आणि दिसायला हे अगदी फुलासारखे असतात म्हणून याला म्हणतात चिकन फ्लावर डम्पलिंग. कशी वाटली ही रेसिपी? छान ना?